त्याच्यामध्ये दामोते संघच विजय होणार होता आणि तो अगदी एक संघ हिंदू हृदय सम्राट चषक 2025 पर्व 12च्या फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. एक षटक जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असेल आणि त्यानंतर जे 3 षटक आहेत ते मात्र रेग्युलर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतील. 4 ओव्हरची मॅच, सेकंड राऊंडची मॅच, विनर वर्सेस विनर. पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं तो विजय संपादित केला होता शिवशक्ती कडाव टीमनं आणि सेकंड मॅच मध्ये आपण पाहताय गोटेकर ब संघ आपण पाहताय तो विजय संपादित केला आणि आता मात्र या दोन टीम मध्ये ही महत्वपूर्ण मॅच इथून जिंकलात तर या स्पर्धेमध्ये तुमचा प्रवास अगदी तो सुरूच राहील. परंतु इथे पराभूत झालात तर या स्पर्धेतून तुम्हाला अगदी बाहेर जावं लागेल. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया आणि जाऊया मॅच कडे. टॉस जिंकल्यानंतर गोटेकर ब टीमनं तो फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज प्रीतम जोशी मागच्या मॅच मध्ये काही कमालीची बॉलिंग केली होती आणि त्याच्यानंतर अगदी बॅटिंग करत असताना संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला होता. कारण की तिथे जर पाहायला गेलं तर उमेशनं मात्र ती चांगली बॉलिंग करत होता. त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय रिकीने देखील चांगली बॉलिंग केली आणि त्या संकटातून खऱ्या अर्थानं टीमला बाहेर काढलं आणि तो विजय संपादित करून दिला आपल्या टीमला. सेकंड राऊंड मध्ये खऱ्या अर्थानं आपल्या टीमला या ठिकाणी दाखल केलं. ते आता शिवशक्ती कडाव टीमच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. सेकंड एंडवरती आपण पाहताय फलंदाज कुशल आणि नॉर्थ सेकंड वरती कल्पेश केपी. नॉर्थ सेकंड वरती V1चं पहिलं षटक घेऊन प्रीतम जोशी तयार झालेत. लेफ्ट हँड राऊंड विकेटनं गोलंदाजी मार्कवरती. पंचांचा इशारा यस, गेम ऑन, मॅच ऑन. 4 ओव्हरची मॅच आहे. टार्गेट सेट करायचंय. पॉवर प्ले हो. पहिला फुल टॉस बॉल अगदी आपण पाहताय स्केअर करायचा होता. बरोबर कव्हरच्या बाजूनं बॉलला काढायचं होतं परंतु तेवढंच संपर्क पाहायला मिळाला नाहीये. फुलटॉस बॉलला कन्वर्टच करू शकले नाहीयेत. आपण पाहताय फलंदाज कुशल आणि इथून मात्र पहिला चेंडू सेकंड राऊंडचा आपण पाहताय डॉट बॉल आला. जबरदस्त स्पर्धा, जबरदस्त आयोजन, अगदी देखणं दर्जेदार नेटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. जे कोलंबो माता क्रिकेट संघ शेलू यांच्या विद्यमानातून आपण पाहता ही स्पर्धा संपन्न होती. हो पुण्यामध्ये साकलाय. बरोबर मिड ऑफला बीट केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमा पार. कुशलच्या बाट मधून आलाय हा पहिला षटकार. सहा ना अकाउंट ओपन केलं. हो यावेळी बॅकफुटला गेले, कट केला. बरोबर अगदी आपण पाहताय शॉर्ट बॅकवर्डच्या बाजूने काढला. डीप बॅकवर्ड सीमा पार. आणखीन एक वार केलाय. कुशलनं ठोकलाय चौकार. होता तो कन्वर्ट करू शकले नव्हते परंतु त्याच्यानंतर अगदी आपण पाहता जो मागच्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल राहिला होता ना प्रीतम जोशी, त्याचाच विरोधामध्ये P1च्या षटकामध्ये अगदी तुटून पडला व पुन्हा एकदा बॅकफुट लावून कट केला. बरोबर यावेळी शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरनं बॉलला काढला. बॉल चालला डीप कव्हर सीमा पार. आणखीन एक चौका. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण रेडी राहायचं. हो यावेळी पुढ्यामध्ये टाकला. एक्स्ट्रा कव्हर वरून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. क्रॅकिंग कव्हर राहू. कुशलच्या बाट मधून आणखीन एक चौकार.
बनवला शिवशक्ती कडाव टीम आपण पाहता 18 धाबा विस्फोटक आक्रमकरित्या P1च्या षटकामध्ये बॅटिंग करतोय कुशल आपण पाहता हो यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकलाय अगदी आपण पाहता चॉप करत असताना एक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि मागच्या मॅच मध्ये देखील आपण सर पाहितलं की 52 धावसंख्येचा जो पाठलाग करायचा आहे अगदी सलामीच्या त्या जोडीनं त्या 52 धावसंख्येचा पाठलाग केला होता आणि आता मात्र इथून पहिल्या सत्रामध्ये ते टार्गेट सेट करत असताना शिवशक्ती कडाव टीम साठी आपण पाहता पहिल्याच ओव्हर मध्ये त्या 19 धावा बनवल्यात त्या शिवशक्ती कडावनं आणि एकट्या कुशलनं आपण पाहता जबरदस्त बॅटिंग केली आहे संजय दादा मसने कडाव टीमचे जबरदस्त फॅन म्हणजे जिथे जिथे तुम्हाला शिवशक्ती कडाव टीम खेळताना पाहायला मिळेल ना तिथे तिथे खऱ्या अर्थानं संजय मसने दादा आपल्याला जरूर पाहायला मिळतात आम्ही बऱ्याचशा स्पर्धा पाहिल्यात त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या शिवशक्ती कडाव टीमला खरं ते सपोर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी जरूर उपस्थित असतात बिग फॅन आहेत ते शिवशक्ती कडाव टीमचे त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचली ती अगदी आपण पाहता एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहताय प्रतीक्षा केली आहे आणि आता 7वा बॉल देखील ती प्रतीक्षाच करावी लागते केपीला नॉस्ट्राइक एंड वरती कारण की शेवटच्या बॉल वरती कुशलनं अगदी आपण पाहताय ती सिंगल घेतली होती आणि प्रीतम जोशी जो मागच्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल राहिला होता त्याच्याच विरोधामध्ये त्या धावा बनवल्यात सेकंड ओव्हरला सुरुवात हो यावेळी कट केला शॉट थर्ड मारला बीट केला डीप मध्ये बॉल चाललाय सीमा पार आणखीन एक चौकार नेक्स्ट मॅच साठी आपण कॉल देऊया नेक्स्ट मॅच असेल भाताळे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान ढवलेपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत आपण रेडी राहायचंय दोन्ही टीमचे कॅप्टन धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय 23 हो कमी गतीने टाकला होता परंतु आउटसाइड ऑफ स्टंप पंच इथून इट इज वाईट बॉल एक्स्ट्राचे धाव फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल एक्स्ट्राच्या धाब्याने धावफलक आता जाऊन पोहोचतोय 24 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात दुसरं षटक चालू आहे पॉवर प्ले समाप्त झालं आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहता आतिश गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात आणखीन एक लेफ्ट हँड राऊंड विकेटना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणखीन एक लेफ्टी बॉलर हो इथे मिस हिट झालाय बॉल बराच काल हवेमध्ये फिल्डर पाठीमागे चाललेत हो कॅच ड्रॉप आतापर्यंत ज्याच्या बॅट मधून या धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात ज्यानं आपल्या टीमला एक चांगला स्टार्ट मिळवून दिलाय ज्याच्या बॅट मधून जबरदस्त फटकेबाजी झाली आहे त्या कुशलला इथून खऱ्या अर्थानं जीवदान दिलाय आणि सगळे आमचे ऑल इंडियर्स आपण बाउंड्री लाईन वरती जायचंय आणि ऑल इंडियर्स साठी खऱ्या अर्थानं ते कॅश प्राइज देखील आहे आयबा कॅश साठी इथे कॅच ड्रॉप झाल्या जीवदान मिळालं पुन्हा एकदा कुशलला आपण पाहता धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र आता 25 हो यावेळी चॉप केलाय गॅप शोधली आहे का परंतु फिल्डर त्या ठिकाणी आलेत हो चांगली फिल्डिंग पाहायला मिळते डीप मध्ये मिळेल फक्त सिंगलच बरोबर अगदी अँगलनं बाहेर निघत होता बॉल त्याला हलक्या हातानं कट केला आणि तिथून मात्र ती सिंगल धाव पाहायला मिळते सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 26 3 बॉल्स आतापर्यंत सेकंड ओव्हर मधील खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 फ्लाइंग स्टार्ट मिळाला मोमेंटमच खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हर मध्ये चांगला मिळाला तो फ्लाइंग स्टार्ट घेऊन मात्र शिवशक्ती कडाव टीम पुढे चालली आहे हो यावेळी देखील एज घेतली पाठीमागे बॉल निघाला फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगलच पाहायला मिळते आता अतिश खऱ्या अर्थानं आदरणीय रमेशजी भोईर या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत बरेचसे मान्यवर आपण पाहता या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेत कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं उद्घाटन समयी देखील बरेचसे मान्यवर आपण या ठिकाणी पाहिले आणि आज देखील आपण पाहताय तेवढेच मान्यवर या स्पर्धेला अगदी सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्या सगळ्या मान्यवरांचं
आपण या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट चषक 2025 पर्व 12 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया. जबरदस्त स्पर्धा. हो, यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप पंच इथे सांगतात इट इज वाईट बॉल. बरोबर अँगलनेच बाहेर निघालाय. लेफ्ट हँड राऊंड विकेटने बॉलिंग करतात आणि पंचांनी इथे रेफर केलाय. तिसऱ्या पंचांकडे DRS चा वापर केला. आता इथून चेक केलं जाईल की हा फलंदाज सॉरी हा बॉल इथून फेअर आहे की नाही. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन आला. टीव्ही अंपायर टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम आपण पाहता या स्पर्धेला कव्हर करते. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह गौरव सावंत आणि संपूर्ण टीम ज्या पद्धतीने आपण पाहताय काम करते. जबरदस्त काम त्यांचं पाहायला मिळतं आणि जिथे जिथे क्वालिटी आणि क्लॅरिटी हवी असते तिथे तिथे टेनिस क्रिकेट .in आपल्याला जरूर पाहायला मिळते. चेक केलं जातं. अगदी जर पाहायला गेलं तर दोन्ही अँगलनं खऱ्या अर्थानं चेक केलं जाईल. इट इज वाईट. बरोबर पंचांनी ते ओळखलंच होतं. ती खऱ्या अर्थानं पिचिंग ओळखली, ती लाईन ओळखली आणि त्याच्यानंतर मात्र तो डिसिजन दिला होता. बरोबर अगदी योग्य डिसिजन. फार चांगली खऱ्या अर्थानं पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. हो, आणखीन एक चांगला बॉल, परंतु अगदी ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर अगोदरचा बॉल देखील त्याच टप्प्यावरती बरोबर बाहेर निघाला होता आणि हा बॉल देखील आपण पाहताय बरोबर तिथेच खऱ्या अर्थानं पडून बाहेरच्या बाजूने निघाला. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आलेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता मात्र 29 धावा. KP ऑन स्ट्राईक आहेत. कल्पेश ओ फटका KPचा. बरोबर अगदी आपण पाहताय वाईड लॉंग ऑफला क्लिअर करतोय. ताकद होती या फटक्यामध्ये. बॉलला सरळ पाठवून दिलाय. लॉंग ऑफ सीमा पार. KPचा वार ठोकलाय षटकार. की अगदी 4-5 आमच्या ऑलराउंडर्स त्या ठिकाणी बॉलला शोधण्यासाठी गेले. जबरदस्त फटका. अगदी बरोबर टायमिंग झालं. बॉल अगदी मिडल झाला आणि त्याच्यानंतर तो अगदी लॉंग ऑफला क्लिअर करताना इथून धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी 35 धावा धाव फलक्यावरती. अगदी जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. हो, इथे अखूड टप्प्याचा बॉल होता. स्लॅश करायचा होता परंतु बॅकफुटला आले होते. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा अगदी टो एंडला बॉल लागला आणि इथून मात्र कॅच पाहायला मिळते. पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिला तो गोलंदाज आतिशनं आणि इथून धावसंख्या धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 35 वरती आली आहे. ती पहिली विकेट KPची. समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात शिवशक्ती कडाव टीमच्या 1-35. या ठिकाणी आदरणीय किरणजी मसने उपस्थित आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. किरणजी मसने. दोन ओव्हर मध्ये तब्बल 35 धावा आल्या. 4 ओव्हरची मॅच आहे. तो 60च चांगला मिळाला. खऱ्या अर्थाने शिवशक्ती कडाव टीमला तो 60 नेहमी हवा असतो.
पॉवर प्ले मध्ये त्या धाबा बनवायच्या असतात. त्या धाबा बनवण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण पाहताय कुशल त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्याच्यानंतर त्याला साथ आपण पाहताय केपीची लागली. कल्पेश त्यानं मात्र खऱ्या अर्थानं एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर तो बाद झाला. आता नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 मध्ये आपण पाहताय अभि. हो ऑन साईडला फटका अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑन मध्ये बॉल आला. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धाव आली आणि या सिंगलनं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 36. इथून देखील आपण पाहताय एक सिंगल धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. सिंगल आली आणि या सिंगलनं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 37 धावा धावफलकावरती. तिसरं षटक ओमकारचं. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल. आता कमबॅक ते करायचं. डॉट बॉल तर फेकायचं. चांगली बॉलिंग ते करावीच लागेल कारण की 2 प्रामुख्याचे गोलंदाज आहेत त्यांच्यावरती आक्रमण झालंय. मग त्याच्यानंतर मात्र आता टीमला कमबॅक हवाय. टीमचा कॅप्टन अगदी आपण पाहता ओमकारकडे गेलेत आणि तिथून मात्र आता ओमकार आपण पाहता तो कमबॅक करत असताना पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल. हो हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट टर्म फुल केलाय आणि इथे मात्र सबसेल जाल्यामध्ये अटकलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये पकडली एक कॅच आणि दुसरा आद्रा मिळेल. इथून शिवशक्ती खेळाव टीमला. फलंदाज बाद होईल तो मात्र कुशल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पहिले विकेट्स आली होती ती कल्पेशची आणि त्यानंतर मात्र आता कुशल देखील बाद झाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आपण पाहताय विशाल पोखरकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाले 4थ्या क्रमांकावरती. ओमकारचं कौतुक करायला हवं. 2 ओव्हरमध्ये अगदी तब्बल जर पाहायला गेल्या तर 35 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र त्याचं ते कमबॅक ती विकेट्स हवी होती गोटेकर बी टीमला. ती विकेट्स त्याने मिळवून दिली आहे. कुशलला त्यानं बाद केलाय. ती प्लॅनिंग त्याची पाहायला मिळाली. डवलेपाडा संघाचे सचिनजी केवणे या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा मनस्वी स्वागत. इथून देखील आपण पाहता सिंगलच पाहायला मिळते. बॅक टू द बॉलर खऱ्या अर्थानं हा ड्राईव्ह पाहायला मिळाला. तिथून देखील सिंगल आली आहे. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले 38 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते शिवशक्ती कडाव टीम. 2 विकेट्स आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले 38. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 4 बॉल आतापर्यंत झाले. 4 बॉलमध्ये 3 धावा आल्यात. ओमकारच्या विरोधामध्ये 1 विकेट. हो इथे अभि यांच्यासाठी हा बॉल आणि बरोबर अगदी पाहताय त्या ठिकाणी फिल्डरनं चुकी केली आहे आणि बॉल सरळ निघून चाललाय. लॉंग ऑफ सीमा पार. इथे आलाय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फिल्डरनं त्या ठिकाणी चुकी केली. ऑल ओव्हर फुलटाच ऑन साईडला केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मधनं फिल्डर अगदी वेगानं आलेत. 2 फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय. डेंजर एंड झोन कडे आबी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु पंच इथे सांगतात की मात्र तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवला. DRS चा वापर पुन्हा एकदा थर्ड अंपायर घेण्यात आला. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण टेक्निकल रूम मधनं आपण हा डिसिजन आता या ठिकाणी चेक करणार आहोत. आमचे तिसरे पंच या ठिकाणी हा डिसिजन चेक करतील. अभि देवगरे त्या ठिकाणी पोहोचलेत की नाही. ज्यावेळी मात्र फेकी झाली, ज्यावेळी बॉल अगदी स्टंपवरती लागला त्यावेळी ते पॉपिंग क्रीज मध्ये आलेत, त्यांची बॅट आतमध्ये आले की नाही, या सगळ्या गोष्टींची आता त्या ठिकाणी चाचपणी केली जाते.
फलंदाज OUT आउट. विकेट आली आहे. सेकंडचा कॉल होता तो सेकंड डाव इथून कंप्लीट करण्याच्या नादामध्ये अभि देवगरे इथून मात्र बाद होतील. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय भावेश गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. विशाल आणि त्याच्या साथीनं आता भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथून धाबा तर अगदी जर पाहायला गेलं तर चांगल्याच बनवल्या होत्या शिवशक्ती कडाव टीमनं. परंतु जशी कल्पेशची विकेट आली तसं मात्र कुशल देखील बाद झाला. त्याच्यानंतर मात्र आता अभि देखील परतलेत. एका पाठोपाठ एक विकेट शेताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आता इथून आपण पाहता 5व्या क्रमांकावरती भावेश आला. बॅटिंग लाईनअप अगदी स्ट्रॉंग आहे, मोठी आहे शिवशक्ती कडाव टीमची. म्हणजे अगदी 11च्या 11 इथून मात्र बॅटिंग करू शकतात. इतकी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. विकेट्स आल्या 3. धावसंख्या अगदी आपल्याला पाहायला मिळते ती 43. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 43 वरती 3 शिवशक्ती कडाव. हो चांगला बॉल अगदी पाहायला गेलं तर बरोबर बॅट पॅडच्या मधूनच बॉल आलाय. तिथून आपण पाहताय डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रतीक शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहताय आणि शेवटच्या ओव्हरमध्ये तो पहिला चेंडू खऱ्या अर्थानं डॉट बॉल टाकत असताना विशालच्या विरोधामध्ये आपण पाहताय. हो आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35 धावा आल्यानंतर खऱ्या अर्थानं ओमकारनं जो कमबॅक करून दिला. ओमकारनं खऱ्या अर्थानं तो पूर्णपणे मोमेंटम अगदी फिरवलाय, आपला टीमकडे आणलाय गोटेकर बी टीमसाठी. आणि त्याच्यानंतर मात्र आता 4थ्या ओव्हरमध्ये प्रतीक देखील आपण पाहताय ज्या पद्धतीनं ओमकारनं गोलंदाजी केली होती तशीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळतात. थोडेसे प्रश्नचिन्ह आता विशाल पोखरकर याच्या समोर देखील इथून मात्र उभे राहिलेत. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पूल केला, फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर त्या ठिकाणी हो चुकी करतात, कॅच ड्रॉप. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहताय हिंदू हृदय सम्राट चषक 2025 पर्व 12व्या पर्वामध्ये आपण पाहताय ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. फार चांगलं आयोजन, तेवढंच चांगलं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. हो इथे देखील पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि ते फलंदाज स्किड झालेत विशाल. आणि ते धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र विशालला इथून परतावं लागेल. विकेट्स आणखीन एक आली आहे ती रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि आता मात्र स्ट्राईक मिळाली आहे ती भावेशला. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 45. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35 आल्या होत्या. त्याच्यानंतर असं वाटलं होतं की शिवशक्ती कडाव संख्या अगदी 50+ धावा या इथून मात्र बनवेल. परंतु त्यानंतर जे कमबॅक पाहायला मिळालं, त्यानंतर ज्या विकेट्स आल्या तिथून मात्र पूर्णपणे ती पकडण्याच खऱ्या अर्थानं आता मजबूत करत असताना गोटेकर बस संख्या आपल्याला पाहायला मिळतोय. तिथून त्या धावाच आपल्याला पाहायला मिळाल्या नाही, कारण की 3ऱ्या ओव्हरमध्ये फक्त 8च धावा आल्या, एक विकेट आली आणि त्यानंतर एक रनआउटची देखील पाहायला मिळाली. आणि 4थ्या षटकामध्ये प्रतीकनं देखील आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा दिल्यात, एक रनआउटची विकेट, 2 डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या सत्रातील. हो इथून देखील चांगला बॉल टाकला, बरोबर फुल लेनचे बॉल इथून मात्र टाकले जातात. परंतु ते टाकत असताना ती व्हेरिएशन देखील पाहायला मिळते. ते अगदी कधी एखादा चेंडू अगदी अति वेगानं, तर एखादा चेंडू अगदी आपण पाहता थोडंसं कमी गतीनं. बॅक ऑफ द हँड अगदी आपण पाहता स्लोवर देखील पाहायला मिळालेत. मिश्रणामध्ये गोलंदाजी चालू आहे सध्याच्या घडीला. आपण पाहताय गोटेकर ब टीम कडनं प्रतीक या गोलंदाजाकडून आपण पाहताय थोडेसे कान मंत्र दिले जात आहेत. आता नॉर्थ साइड एंड वरतून आपण पाहताय प्रकाश यांच्या माध्यमातून भावेशसाठी. हो दूर भरून खेळलेत आणि इथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. कमालीचं षटक पाहायला मिळालं. शेवटचं षटक फक्त 2 धावा दिल्या आणि एक रनआउटची विकेट देखील आली. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर शेवटचं षटक हे खऱ्या अर्थानं स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक आणि नेमकं याच षटकामध्ये भरघोस धावा येताना पाहायला मिळतात. परंतु तेच षटक कॅप्टननं त्याच्याकडे जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीनं ते षटक हाताळलं. आणि समोर सेट फलंदाज असताना त्यांच्या विरोधामध्ये फक्त 2 धावा देत एक रनआउटची विकेट मात्र त्याने मिळवली आहे. तो मोमेंटम पूर्णपणे अगदी आपल्या टीमकडे तो बनवून ठेवला. धावसंख्या आली आहे ती पहिल्या सत्रामध्ये शिवशक्ती कडाव टीमची
45 आणि टार्गेट असेल ते आता गोटेकर बी टीम कडे ते मात्र 46 या धावसंख्येचं. ओव्हर टू संदीप सर. या ठिकाणी आदरणीय मयूर डुकरे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करतील प्रमोद कारिक. चला मयूर डुकरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करतील ते आदरणीय मयूर खारिक, प्रमोद खारिक. चला मयूर डुकरे यांचा सन्मान करतील प्रमोद खारिक. आणि त्याच समेत आदरणीय दिनेशजी टेंबे या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सन्मान केला जाईल. स्वप्नीलजी तरे यांना विनंती करेल की आपण दिनेश टेंबे यांना सन्मानित करायचे. दिनेशजी टेंबे यांचा सन्मान या ठिकाणी स्वप्नील तरे यांच्या शुभ हस्ते. त्याच समेत आदरणीय रमेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा होता सन्मान या ठिकाणी केला जाईल. रमेशजी तरे या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्दिक 11 मथुर फॅन्स क्लब बाताले टीम या ठिकाणी विनंती करेल आपण त्वरित हजर व्हायचंय, कारण टॉस केला जाईल आपला या ठिकाणी. डवलेपाडा टीम उपस्थित झाले, आपलं मनस्वी स्वागत. रमेशजी भोईर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. अख्तरजी पठाण यांनी पुरस्कृत केलेला आज संघ आपण पाहताय जय हनुमान ढवलेपाडा. चला दुसऱ्या सत्राला जशी होईल सुरुवात मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा करूया बदल. संदीप गायकवाड सरांचा संदीप बोराडे सरांचा आवाज तुम्ही आता दुसऱ्या सत्रासाठी ऐकणार आहात. हार्दिक 11 मथुर फॅन्स क्लब भाताले टीम आणि त्याच्या विरोधात जय हनुमान डवलेपाडा टीम आपल्याला पाहायला मिळते. दोन दिग्गज संघ या ठिकाणी उपस्थित. टॉस केला जाईल. कॉल होता डवलेपाडा टीमचा. टॉस जिंकलाय तो मात्र भाताले टीम. निर्णय फिल्डिंग स्वीकारले. 5 षटकांची मॅच असेल. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र चुकीची फेकी मैदानात चला या ठिकाणी टेक्निकल टीम कडे हा डिसिजन जाईल. अर्थातच बॉलर रिव्ह्यू आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर सुरुवात केली होती कुशल गुरवणे, परंतु या क्षणी पंचांनी थोडं दंडित केलंय त्यांना, परंतु तोच निर्णय आता थर्ड अंपायर कडे प्रलंबित आहे. सलामीची जोडी मैदानात गणेश आणि जयंत आपण पाहतोय. चला व्हॉलेंटियर तुमच्यासाठी आयवा जेलसाठी पारितोषिक विनंती आहे, आपण सीमारेषा काबीज करा.
tenniscricket.in लाईव्हच्या माध्यमातून हा निर्णय आपल्यापर्यंत जरूर येईल. टेक्निकल टीम तिसरे अंपायर रेफर केले गेले त्या ठिकाणी. येस इट इज नो बॉल. पहिला बॉल अगदी मी तर म्हणायला फ्री हिट. समोर बॅटर गणेश. पुलर लेंथ आणि त्याच्यावरती भीमरचा स्ट्रोक. फार मी तर म्हणेल फार चांगली या ठिकाणी बॅटिंग साकारतोय गणेश. पाहतोय आपण ज्याने झेल टिपलाय. व्हॉलेंटियर आहे का? चल ये धावत ये. फ्री हिटचा पूर्णपणे वापर करत असताना तिथे सुद्धा नो बॉलची फेकी कुशलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. भीमरचा वापर केला गेला. आता इथे डॉट आलाय. तब्बल आपण पाहतो एका बॉल मध्ये 8 धावा खर्च झाल्यात. 46 धावा संख्येचं टार्गेट. चांगला फटका. पुन्हा एकदा बैठक शॉट आणि इथे येतील 4 धावा. डीप फाईन लेग रिजन. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक थोडस निराशाजनक कुशलसाठी होताना दिसून येत आहे, परंतु त्याचाच पूर्णपणे फायदा सध्या बॅटर गणेश उचलत आहेत. पहिला बॉल नो आला, तदनंतर दुसरा बॉल सुद्धा नोच्या स्वरूपात पाहायला मिळाला. त्याच्यावरती मोठा माल्टे हिट आला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. सिक्सर गणेशच्या बॅटर कडून आणि टोटल अद्याप पर्यंत आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे 12 आकड्यावरती. अधिकृत 2 चेंडूंची पैकी पाहायला मिळाली आहे. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. आता अगदी नियंत्रण प्रस्थापित केलं गेलं बॉल वरती गोलंदाज कुशलच्या माध्यमातून. टप्पा घेतल्याच्या नंतर बॉलने पाहिजे तितकी उचली घेतली नाहीये. थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. कीपरच्या हातात हा बॉल पाहायला मिळाला. डॉटची सांगता केली आहे. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध. डायरेक्ट हिट आणि इथे काय होतंय? फलंदाज होईल बाद. फिंगर झालाय अप ऑफिशियल आपण पाहतोय. लेग अंपायर अतिघाईना संकटात जाई. जयंत या ठिकाणी बाद होतील. मगाच्या सामन्यात जयंतच्या बॅट मधून चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली होती, परंतु अगदी या ठिकाणी स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्या नादात मात्र इथे जयंत होतील बाद. चांगली फिल्डिंग मी तर म्हणेल ज्या फिल्डरने केली. डायरेक्ट हिट केलं गेलं. मनीष मिळमिणे अगदी चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल त्याच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानात दाखल होतील अमित. चांगलं षटक मी तर म्हणेल होत होतं सध्या बॅटिंग लाईन वरती, परंतु यावेळी अतिघाई करण्याचा प्रयत्न जयंतच्या जिवारी जरूर लागलाय. पहिला ब्रेक थ्रू मिळवलाय कुशल गुरवणे. रनआउट का होईना परंतु विकेट मात्र प्राप्त झाली आहे. बारा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोर न्यू बॅटर अमित. चांगला फटका अमितच्या बॅट मधून डीप एक्स्ट्राच्या डोक्यावरून ट्रॅव्हल केलेला हा वन बाउंस चौकार. यस लाईन चेक केली जाईल का? ओके चौकार तर आगे. या येतील 4 धावा. या येतील 4 धावा.
16 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न अमितचा होतोय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल. सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट झाली. षटकाचा खेळ संपला आणि एका विकेटचं नुकसान. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. भव्य दिव्य हे आयोजन आणि अगदी तमाम क्रीडा रसिकांच्या डोळ्यांचं पारणं पिटावं इतकी सुंदर मॅच आपल्या भेटीला पाहायला मिळते. सुनील केवणे आणि सचिन केवणे यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या. कानोर संघाचे दिनेश राऊत आपणा सुद्धा विनंती, आपण सुद्धा मंचावरती या. अगदी सुनील केवणे, सचिन केवणे बलाढ्य नाव आहेत. खरं म्हणायला गेलं तर ढवळेपाडा टीम अगदी ठाणे नगरी, रायगड नगरी त्यांच्या बॅट आणि बॉलने गाजली जाते. हे व्यक्तिमत्व दोन्ही बंधूंची जोडी सध्या मैदानावरती दाखल झाले. आपल्या प्रत्येक संघाचं मात्र मनस्वी कौतुक करेल, कारण सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आहे, परंतु सगळ्यांनी अगदी वेळेत हजेरी लावली आज. ही खरं क्रेडिट आहे ते जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलूचं. हिंदू हृदय सम्राट चषकाची ही खरी खासियत पाहायला मिळते. आयोजकांची तर दादच देईल, कारण पर्सनली कोणाचं नाव घेणार नाही, परंतु संघाच्या वतीने ही स्पर्धा फार यशस्वीता गाठताना दिसून येते. जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू. भावेश गायकवाड सध्या या ठिकाणी बॉलिंग अटॅक वरती. डीप एक्स्ट्रा रिझनला पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. टोटल मात्र पुढे सरकते 21 या आकड्यावरती. 46 धाव संख्येचा पाठलाग आहे. 4 षटकांचा मर्यादित खेळ आहे. पहिल्या इनिंग कडे जरा जाऊयात. बऱ्याच जणांना क्रिकेट पाहणं फार गरजेचं आहे, कारण पहिल्या इनिंग मध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर 2 षटकांमध्ये शिवशक्ती कडाव संघाच्या धावफलकावरती धावा होत्या तब्बल 35. हा चांगला बॉल. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की पहिलं षटक जिथे 19 धावा खर्च केल्या होत्या कडाव संघासाठी, तिथे कडाव संघाने 17 खर्च केल्यात. परंतु त्याच्या क्षणी पुढचं जर षटक पाहायला गेलं तर तिथे खर्च झाल्या होत्या 16 धावा, त्या मात्र गोटेगर टीमच्या. आणि या क्षणी आता भावेश गायकवाड गोलंदाजीला आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती. टोटल मात्र 22 आकड्यावर. रणनीती प्रत्येक क्षणी आखावी लागते. पहिल्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर एक सुंदररित्या कमबॅक भावेश गायकवाड कडून पाहिलं. समोर अमित नावाचा खेळाडू आपण पाहतोय, ज्याने 4 बॉलचा सामना केलाय, 2 मोठे चौकार. चांगला फटका पुन्हा एकदा पाहतोय, परंतु इथे पक्षी जाळ्यात अडकला जातोय. अमितला परतावं लागेल. अगदी गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग, महत्वपूर्ण विकेट अमितची प्राप्त झाली आहे.
शक्तीपेक्षा युक्ती मोठी हे शिवाजी महाराजांचं ब्रीद वाक्य होतं आणि त्या अनुषंगाने मात्र अनेक रणसंग्राम त्यांनी गाजवलाय. वाईटचा इशारा आणखी एक करामत पाहायला मिळते. थोडं प्रेशर स्वतःवरती क्रिएट करून घेतोय तर मात्र भावेश 27 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना हळूहळू रूप बदलतोय. अगदी मी तर म्हणेल पहिल्या षटकात हा सामना झुकत होता शिवशक्ती कडावच्या बाजूने, जरी उच्चांक आली धावसंख्येचा तरी. इथे आलाय डॉट. शेवटचा बॉल या षटकातला. टोटल मात्र पाहायला मिळते 27 या आकड्यावरती. 2 षटकांमध्ये पहिल्या इनिंग मध्ये 35 धावा जर पाहिल्यात तर मात्र इथे सुद्धा आपण पाहतोय अगदी त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना परिस्थिती थोडी बिकट असेल गोटेकर बी टीम वरती. फटका सजलाय. स्क्वेअर लेग रिजन क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल जरुरी. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय 28 धावा 2 षटकांच्या अंती धावफलकावरती आहेत. जरा पहिल्या इनिंग कडे ब्रेक टाकूयात, नजर टाकूयात, कारण पहिल्या इनिंग मध्ये शिवशक्ती कडाव संघाच्या धावफलकावरच्या धावा टोटल 35 जरूर होत्या, परंतु त्याच्यानंतर पुढची 2 षटके जर तुम्ही पाहायला गेली तर मात्र तिथे अवघ्या 10 धावा आल्या. ही फार मोठं तोट्याचं गणित शिवशक्ती कडाव संघासाठी पाहायला मिळालं. असं वाटलं होतं की जर पहिल्या 2 षटकात 35 येत आहेत तर पुढच्या 12 बॉल मध्ये आणखी 25 धावा येणं अपेक्षित होतं. डवलेपाडा टीमचे सुनील केवणे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान भास्करजी तरे यांच्या शुभ हस्ते होईल. चला सुनील केवणे या आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. भास्करजी तरे, विक्रांत, तसेच आमचे दिनेश राऊत कानूरचे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी भास्कर तरेंच्या शुभ हस्ते. विक्रांत, विक्रांत कुंभारकर, चांगला फटका यावेळी मात्र अगदी दिमागात सजवलाय. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, अगदी बैठक फटका सुद्धा म्हणता येईल. अप्रतिम फटका मी म्हणेल. षटकार जरूर आलाय कारण मगाच्या सामन्याचा हिरो गोटेगर बी संघाचा प्रितेश सध्या मैदानावरती दाखल झालाय, परंतु फटका आलाय आतिशच्या बॅट मधून. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. व्हॉट अ बॅटिंग लाईन. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. बी संघ सध्या आज या सामन्यांमध्ये अगदी साई सिद्धी हिरेमठ बंधूंनी पुरस्कृत केलेला संघ मैदानात आहे. 40 धावा आता धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. हा डॉट बॉल आलाय. 9 बॉल आणि आता 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये इतक्या धावा कुठल्या होत्या, त्याचा नंतरच्या ज्या 10 धावा कमतरतेत आल्या, मी तर म्हणेल तिथेच थोडासा शिवशक्ती कडाव संघ बॅकफुट वरती गेला. तिथे बॅटिंग लाईन होणं अपेक्षित होतं. इथे आलाय डॉट बॉल. बघावं लागतं कारण थंडीचं उन्हाचं वातावरण याच्यात थोडासा अगदी ग्रीप वरती तितकाच पकड मजबूत करण्यासाठी तयार आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे. परंतु इथे बॅट भिरकावली जरूर, परंतु डॉट आलाय.
येणारे 8 बॉल आणि 6 धावा संख्येची गरज आहे. अमित त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं चौकार जरूर आले होते, तो नॉन स्ट्रायकरला होता, परंतु इथे आतिशच्या बॅट मधून षटकारांची रणनीती. 41 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. षटकातला शेवटचा बॉल. 7 चेंडू आणि 5 धावा संख्येची आवश्यकता आहे. विक्रांतने पहिले 2 बॉल जे फेकले त्याच्यावरती थोडा तो नाराज जरूर असेल. स्विचिट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी स्विचिट झालाय यशस्वी. दुधारी तलवार कटे तो सामने वाले की गर्दन, नहीं तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती. एका धावा संख्येची गरज आहे. विनंती असेल या ठिकाणी हार्दिक 11 मथुर फॅन्स क्लब भाताळे टीम आणि त्याच्या विरोधात जय हनुमान डवलेपाडा टीम, दोन्ही संघ आपल्या निर्णयावरती आपण तयारीत राहायचंय. स्कोर लेवल झालाय. विजयासाठी एका धावा संख्येची गरज आहे आणि गोलंदाज आहे दर्शन. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. दर्शन गोलंदाजीला जरूर आलेत, परंतु आज मात्र नक्कीच पुन्हा एकदा आठवण करून देईल दर्शन. अगदी मी आल्या आल्या वर्णन केलं होतं नीतू माळीचं, ज्याने जगन्नाथ स्मृती चषक एका धावेसाठी गाजवला होता, जी धाव त्याने करून दिली नव्हती, परंतु आज तुमच्यावरती ती वेळ आहे. आज जर या धावा वाचवल्या तर मला वाटतं शिवशक्ती कडाव संघ त्याला खांद्यावर घेऊन नाचेल, यात कोणती शंका नाहीये. परंतु मला आठवण करून देणं भाग पडलं, कारण नीतू मालेने असाच प्रवास केला होता जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, आणि आज तोच नीतू माले ISPL मध्ये झळकणार आहे. इथे मात्र 4 धावा येतील. यस, विजयी चौकार पाहायला मिळालाय आणि नेक्स्ट मॅच अगदी बिग फाईट पाहायला मिळेल. हार्दिक 11 मथुर फॅन्स क्लब भाताळे टीम आणि त्याच्या विरोधात जय हनुमान डवलेपाडा. नो डाऊट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आतिश बांडे, ज्याने अगदी धावसंख्येचा एक रणसंग्राम मैदानात छेडला. गोलंदाजी करत असताना बॉलिंगला देऊ प्रतीक. यस, थोडासा डाऊट मला होता, परंतु असो, कारण तुमची बॉलिंग अटॅक होती, बॅटिंग होती. गिरीश पार तिथे तुम्ही पोहोचले होते, त्यात काही शंका नाहीये. परंतु ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली गेली अर्थातच प्रतीक साठी, ज्याने एक